उद्धव साहेबांची आत्ताची अवस्था ही धृतराष्ट्रासारखी आहे. बाजूचे काय सांगतात त्याच्यावर अवलंबून यांचं टोमणे, ज्याच्यात ते एक्सपर्ट आहेत, ते मारायचे ते प्रयत्न करतात. नसलेल्या कविता आता त्यांच्या ध्यानीमनी यायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून याचं आम्ही चिंता करत नाही. शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेबांना जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडियासमोर मांडतात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आमच्या महायुतीमध्ये यांच्या इतर लोकांच्या पक्षाच्या बोलण्याने काहीतरी मिठाचा खडा पडेल, काहीतरी घडेल, असं हे दिवस स्वप्न त्यांनी पाहू नये. आमची युती ही मजबूत आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. असं तुम्ही जरी असं म्हणत असले तरी गेल्या 2 दिवसामधली जे एकनाथ शिंदेची देहबोली आहे किंवा आजच्या सकाळच्या कार्यक्रमातलं त्यांचं जे वावरणं असेल, यावरून स्पष्ट दिसतंय की नाराजी अजून काय गेली नाही. म्हणजे बिहारच्या शपथविधीला अजित पवार आणि मुख्यमंत्री एकत्र जातात, एकनाथ शिंदे वेगळ्या विमानाने जातात. पूर्वी असं होत नव्हतं, ते आता व्हायला लागलेलं आहे. देहबोली आणि ह्या 2 केली. तुम्ही तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रितपणे एखाद्या वेळेला पाहिलं असेल. प्रत्येक जण आपापल्या टायमानुसार जात असतो. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा तर हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम जो ठरतो ते त्या पद्धतीने जातात. वेळ पुढे मागं होत असते, म्हणून त्याच्यामध्ये गेल्यामुळं काही वेगवेगळं वावगं घडलं असं समजायचं काही कारण नाहीये. मला वाटतं सकाळच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते एकमेकाला भेटून आणि आपापल्या कार्यक्रमाला लिहून गेलेत. परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसकडे पाहिलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं नाही, याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करणं मला वाटतं हे योग्य नाही. पाहतात आणि आनंदाने पाहतात, त्यात काही गैर नाहीये. आणि असं जर असेल तर आम्ही तुम्हाला गळा भेटायचं एखादं आणखी पोस्टर तुम्हाला देऊन टाकू. परंतु असं इतकं काही असं समजू नका की एकाकडे चुकून एकाकडे पाहिलं नाही तर त्याचा नाराजगीमध्ये परिवर्तन करू नका. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे असे म्हणाले की कोणीतरी दिल्लीला गेलं होतं, बाबा मला मारलं असं सांग. उद्धव साहेबांनी वयामानानुसार आता तरी मॅच्युअर्ड व्हावं. पक्षाच्या आमदाराला विचारा त्यांच्या व्यथा, पक्षामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष द्या. हे दुसऱ्याच्या याचं वास घेण्याची सवय आता हे तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याला परवडणारी नाहीये. ज्यांचा पक्ष एवढा मोठा आहे, ज्यांच्या पक्षाचे 60 आमदार आहेत, आपण 20 वर आहोत, त्यातल्या असंतुष्टची संख्या जास्त आहे. आणि म्हणून बाबा दिल्लीला गेले, बाबाने काय केलं, हे सगळे टोमणे मारणं बंद करा. या टोमण्यामुळं पक्ष वाढत नसतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला न मिळालेल्या उमेदवारावर चिंता करा. उद्या पक्ष संपतोय, यापेक्षा मी टोमणे कसा मारतो याच्यात जर तुम्हाला भूषण वाटत असेल तर तुम्हाला लखलाप. आम्हाला त्या तुमच्या टोमण्याने काही फरक पडत नाही. यावर मला इंटरेस्टिंग फायंडिंग अशी आहे की एकनाथ शिंदे अमित शहाच्या खूप जवळचे आहेत आणि त्यामुळे राज्यातला भाजप त्यांना त्रास देत आहे असं आम्हाला दिसतंय, वाटतंय. एकनाथ शिंदेचा स्वभाव किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला उठाव, त्याच्या पूर्वीपासून सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे मोदी साहेबांशी असेल, अमित शहा साहेबांशी असेल, अत्यंत चांगले संबंध आहेत. अनेक वेळेला त्यांचं फोनवर बोलणंही होतं, ते बोलतही असतात. त्याचा आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा संबंध जोडणं गैर आहे. भाजप अशा प्रकारे अमित शहा म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहे म्हणून इथं त्रास देतोय, हे बोलणंच गैर आहे. म्हणून असा चुकीचा समज कुठेही पसरवता कामा नाही. भाजपचे आमचे इथलचे संबंध चांगले, इथलचेही चांगले आहेत आणि केंद्रामध्ये अमित शहा आणि देवेंद्र मोदी साहेबांशी सुद्धा शिंदे साहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. संबंध चांगले थोडं काय सुरू असतं, कधी कधी असतं, भांड्याला भांडं लागत असतं. म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याचं चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं. घर म्हणल्यानंतर हे लागत असतं, याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका. एखाद्याने थोडं डोळे वटारून जरी पाहिलं तर आता युतीमध्ये भडकाव होणार, आता युती संपुष्टात येणार, असे काही प्रकार नाही. युती मजबूतीने काम करते. भांडे घासाघासीवरून आता चोपाचोपीवर आले. ठाण्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आणि त्याच्या लोकांनी ठाण्यामध्ये जिथं शिंदे साहेबांचं बालेकिल्ला म्हणत होतं तिथंच तुमच्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारलेला. भांड्यावरून मारलं त्याची मला काही कल्पना नाहीये. परंतु या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकमेकाच्या विरोधात असलेले छोट मोठ्या कुरबुरी चालत असतात.
पार्थ पवार यांचं नाव ऐकण्यामध्ये का नाही? 99% असलेल्या माणसाचं नाव का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होते आणि राज्य सरकारकडे याचं उत्तर नाही. का वाचवत आहे पार्थ असं समज? पुण्याच्या या जमीन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. कोणालाही वाचवले जाणार नाही. त्या संदर्भामध्ये प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. त्यांचा अहवाल काही प्राप्त झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये जे जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीने त्याच्यात जे जे त्याच्यात अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिल्यामुळे या प्रकरणामध्ये आता बोलणं उचित नाही. याच प्रकरणात शीतल बेगवाडीला चौकशीसाठी आणि शांतीचे मान सन्मान जे काही व्हायचं ते झालं. जायला रात्री पोलिसांची गाडी कॅनवर करून घरी सोडायला गेली तर हे ट्रीटमेंट का मिळते? वाचवण्याचे प्रयत्न आहे का? असे सवाल असतो. नाही, आता ते व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली का नाही दिली या संदर्भामध्ये तेथील स्थानिक अधिकारीच खुलासा करू शकतील. त्या संदर्भात आम्हाला कल्पना नाही. घोडापुरीवरून शिवसेना भाजप वाद जे सुरू होता तर आता ठाण्यामध्ये आणखी कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये निर्माण शिंदेचे पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तशी तयारी झाली. काल तुमच्या बांधण्याने भाजपच्या लोकांना नगरसेवकांना हिंगोलीमध्ये स्वतःच्या पक्षात घेतलं. जेव्हा शिंदे नाही म्हणाले आपण घेऊ नका. आता या घडीला देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये एक बैठक होऊन एक आचारसंहिता ठरलेली आहे. त्या ठरलेल्या आचारसंहितेनुसारच मग तो भाजपचा पदाधिकारी असो, सेनेचा असो की राष्ट्रवादीचा असो, त्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. आणि यामुळे कोणतंही भांडण महायुतीमध्ये होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची अशा सूचना या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत. दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीची जी इन्साईड स्टोरीची माहिती समोर येते की अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला पण दिलाय की प्रत्येक वेळेस या तक्रारी आमच्यापर्यंत आल्यापेक्षा तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी एकमेकांमध्ये चर्चा करून हा विषय सोडवा. मला वाटतं 50 मिनिटाच्या भेटीमध्ये हा इतका एक छोटासा विषय इतका वेळ चालत नसतो. इतरही मोठाले विषय त्यांच्या डोक्यात असतील त्याच्यावर त्यांची चर्चा झाली असेल आणि हा मला तिथं चर्चा झाली का नाही हाच पहिला प्रश्न आहे. कारण की एकनाथ शिंदे साहेब असेल की देवेंद्र फडणवीस असतील ते एवढे मॅच्युअर नेते आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीचा वरपर्यंत जाऊन काहीतरी स्पष्टीकरण देणे किंवा वर जाऊन काही तक्रार करणे इथपर्यंत पोहोचणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकतायत राज्यातले म्हणजे पालकमंत्री देखील महत्वाचे मंत्री देखील त्यामध्ये आहेत. तर हा विषय अध्यक्षापर्यंत जाणं स्वाभाविक आहे आणि ते म्हणतात की ही गोष्ट अति जास्त होती की बहिष्कार वगैरे या सगळ्या गोष्टी नको व्हायला. जे मेसेज सर्व माध्यमांमध्ये म्हणतात. बघा आपल्या माध्यमातून ही गोष्ट निश्चितच आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून ते तिथपर्यंत पोहोचली असावी. काय बोलणं झालं या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार खुलासा केलेला आहे. म्हणून त्या बैठकीच्या अनुषंगानं आम्ही बोलणं उचित नाही आणि त्याबद्दलची आम्हाला माहिती सुद्धा नाही. काही नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक विरोध करून फॉर एक्झाम्पल चिखलदरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नातेवाईक, जयकुमार रावळांचा नातेवाईक, गिरीश महाराजांची पत्नी, तर नेत्यांच्या नातेवाईकांना तसं काय हे सगळं साध्य होत आहे? यावर विरोधकांचं म्हणणं आहे की पैसा आणि मस्ती या सगळ्यांचा दबाव करून हे सगळं घडून येतं. हे काय आताच झालं? या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये सरपंचाचे असेल, नगरपालिकेचे असेल, महानगरपालिकेचे असेल अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात. हे प्रथमतः घडतंय का? त्या ठिकाणचा असलेला राजकारणी किंवा त्या ठिकाणचा असलेला पक्ष आपापल्या पद्धतीने आपण कसे निवडून येऊ या पद्धतीने प्रयत्न करत असतो. हे काँग्रेसच्या राज्यामध्ये झालं नाही, झालेलं आहे. शरद पवारच्या काळामध्ये किंवा आताही शरद पवारच्या इथं झालेलं नाही का? झालेलं आहे. परंतु मुद्दामून तोच प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारायचा. तुम्ही त्या विरोधकांचे सुद्धा काही जे आलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न लागू होतो ना. म्हणून या निवडणुकीचे तंत्र मंत्र कसे करायचे किंवा कसं निवडणूक जिंकायचं हे सर्वांना माहित असल्यामुळं त्यावर भाष्य करणं काही चुकीचं नाही. आणखी एक नवीन तंत्र आलं आहे. राजगुरुनगर पुण्यात जिल्ह्यातली नगरपालिका आहे. इथं नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण जागेला 1,03,00,000 रुपयाची बोली लागलेली आहे आणि महिला राखीव जागेसाठी 22 लाख रुपयाची. तर हे असं पुढे आहे. लिलाव होण्याच्या पद्धतीबद्दल तर मला माहित नाही. आता ही इतिहासामधली नवीन घटना आहे याची काही मलाही सुद्धा कल्पना नाही. अशा बोली लावून नगरसेवक पदाचं मला वाटतं हे पहिल्यांदा असं उदाहरण असेल आणि जर असं असेल तर भविष्यामध्ये राजकारणाला चांगले दिवस नाही असं माझं मत आहे. तुमचं म्हणजे खासदार आमदारांचे अधिकारी ऐकत नाही अशा वारंवार तुमच्याच काही लोकांच्या तक्रारी होत्या. आता राज्य सरकारने पत्रच काढलं
MP MLA जर कोणी आलं तर अधिकाऱ्यांनी उठून उभं राहायचं आणि त्यांच्याशी नम्रतेने बोलायचं असे सूचना पत्रात. हा खऱ्या अर्थानं घटनेमध्ये किंवा आमच्या लोकशाहीमध्ये जे काही प्रक्रिया आहे त्याच्यातला हा एक भाग आहे. आणि हे आताच नाही, तर हा नियमावली पहिल्यापासून लागू झालेली आहे. एखाद्या SP कार्यालयामध्ये एखादा लोकप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल, तर त्याला वेलकम करणे आणि त्याला सोडणे हा प्रोटोकॉल हा दिलेला आहे. परंतु काही अधिकारी त्या आम्ही खुर्चीवर बसलो म्हणजे काहीतरी मोठे झालो अशा आविर्भावामध्ये हलायला डोलायला तयार नसतात. त्यांच्यासाठी कदाचित पुन्हा एकदा रिपीट अगेन अशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु हा प्रोटोकॉलचा विषय आहे आणि हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. फक्त आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकारी खुर्चीहून उठत नाहीत हा सगळ्याला असलेला अनुभव आहे. परंतु इतर वेळेला अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीचा सन्मान केलाच पाहिजे. ह्या सगळ्या सूचना आणि अशा पद्धतीचं परिपत्रक सुद्धा काढलं गेलेलं आहे. लाडकी बहिणीमध्ये 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक अशा इतर सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. सगळं पुन्हा आले आपण आता त्याच्यावर कारवाई करायचं गव्हर्नमेंट असं ठरवलं. होईल कारवाई? लाडक्या बहिणी संदर्भामध्ये पहिल्यांदा जेव्हा असे प्रकार समोर आले त्या टायमाला सरकारने स्वतःहून एक सर्वांना विनंती केली होती. ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्यांनी ती योजना आपलं नाव सरेंडर करावं आणि त्या योजनेतून बाहेर पडावं. त्यामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला आणि ते बाहेर पडलेले आहेत. जे मूलभूत ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे. म्हणून आता त्यांच्यावर काय जे वापस घेतले त्यांच्यावर आता काय कारवाई करायची की नाही करायची. परंतु एक निश्चित आहे, सरकारने पहिल्या स्ट्रोकमध्ये जे काय विड्रॉ झाले होते त्यांना वसुली सुद्धा नाही आणि त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं आश्वासन दिलं होतं. आता पुन्हा जर अशा घटना घडत असेल तर सरकारने निश्चितच त्याच्यावर काहीतरी खंबीर पावलं उचलतील. ट्रेनमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मोठा इंग्लिश बोलला त्यामुळे इतरांनी त्या मुलाला मारहाण केली. तर एकटा निराश केल्याने आत्महत्या केली. मुंबईची अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. भाषेचा वाद इथपर्यंत जायला नको. प्रत्येकाची आपली बोली भाषा असते. प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलायचा अधिकार आहे आणि त्यामुळं मारहाण होणे हे चुकीचं आहे. आज तरुण वयातला पोरगा यामुळं जो डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होता जर तो मृत्युमुखी पडत असेल तर हे महाराष्ट्राच्या राज्याला लागलेला कलंक असं समजावं लागेल. आपण केलेला चुकीचा परिणाम हा एखाद्या कुटुंबावर जर होत असेल तर ही दुर्दैवी आहे. म्हणून आपली भाषा त्याचा स्वाभिमान आपल्याला असावा जरूर, परंतु प्रत्येकाची जी बोली भाषा असेल त्यांनी त्या भाषेमध्ये बोललं त्याचा अर्थ त्याने गुन्हा किंवा पाप केलं असं समजण्याचं कारण नाही. मुंबईत महाविकास आघाडी असं असताना आता शरद पवार भूमिका घेत आहेत, मध्यस्थी करतायत. ठाकरे बंधू काँग्रेस आणि त्यांची राष्ट्रवादी तिघांनी एकत्र निवडणूक कशी लढवावी याचा विचार आता शरद पवार करतात आणि ते साध्य करणार आहे असं सांगतात. वाटतं तुम्हाला मनसे पण असं? शरद पवारांनी आतापर्यंत अत्यंत सायलेंट भूमिका घेतलेली आहे. एकदा त्यांनी फक्त मनसे आणि शिवसेना एकत्र उभाटा एकत्र आली त्याचं अभिनंदन केलं. त्याच्यानंतर निवडणुकी संदर्भामध्ये कोणतंही भाष्य केलेलं नाही. या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप व्यतिरिक्त इतर कुणाशीही युती करा असे संकेत त्यांनी दिले. आणि त्याच पद्धतीने आता येणारी महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा म्हणजे त्यांचा जो कल आहे तो काँग्रेसकडे असणार आहे. आणि जेव्हा ते काँग्रेस बरोबर युती करतील तर त्यांना साहजिक आहे उभाटा गटाला आणि मनसेला सोडावं लागेल. आणि म्हणून भविष्यामध्ये आता शरद पवार ह्या महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. पुण्याचं त्यांचं एक प्रकरण आहे, त्यांना बाहेर काढलं दिवसभर बरंच काही झालंय. तुम्हाला सगळं माहिती काय काल ससून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर 12 वृद्ध लोकांना त्यांच्या हॉस्टेलला जाण्यासाठी सोडण्यात आलं. परंतु त्या हॉस्टेलच्या चालकानं ज्या पद्धतीने त्यांना बाहेर बसवलं, त्यांना जो काही त्रास झाला याची दखल समाज कल्याण खात्याचा मंत्री म्हणून मी घेतली. तातडीने आमच्या पुण्याचे आयुक्त श्रीमती मुंडे यांना मी त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांची काळजी घेण्याच्या सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. आणि या प्रकाराला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आपल्या खात्यातर्फे काही कारवाई करता येते का या संदर्भामध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं वृद्ध लोकांना अशा प्रकारे त्यांच्या या आयुष्यामध्ये इतकी त्रासदायक भूमिका ज्यांनी कुणी घेतली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नसता आम्ही त्यांचा सुद्धा
सहानुभूतीने विचार करून त्यांच्यासाठी काय करता येईल माझं खातं निश्चित ते काम करेल. एक सर्वे केलेला पाहिजे मुंबई अगदी 100 पार आणि त्या सर्वेमध्ये त्यांना बहुमत मिळालं. बहुमत मिळालं चांगली गोष्ट आहे ना. निवडणूक आणखी तर डिक्लेअर होऊ द्या, वातावरण पाहू द्या. प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या सर्वेचा अंदाज घेणं चुकीचं असतं. सर्वेचे निकाल तुम्ही आतापर्यंत पाहताय पूर्ण इतिहासामध्ये. लोकसभेचे काय अंदाज होते, विधानसभेचे काय होते, किंवा आताच्या निवडणुका जे झाल्या बिहार वगैरे या भागामध्ये त्याचे अंदाज काय होते. परंतु लोकांचा जनमत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे सर्वे प्राथमिक पूर्व म्हणजे पहिल्या याच्या स्टेपचे असतात. निवडणूक जसं मध्यावर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने झालेले सर्वे हे कोण विजयी होणार हे ठरवते. भाजप असं सांगतोय की स्वबळावर 100 पेक्षा जास्त या एकट्या भाजपला नाही, त्याच्यावर तुम्हाला त्याच्यातून मायनस केला ते तुम्हाला गृहीत. प्रत्येक पक्ष म्हणतो, उभाटा म्हणत नाही की आमची सत्ता येणार आहे म्हणून, आम्ही एवढे जागा लढवणार म्हणून. भाजपने म्हणले तर गैर काय, आम्हाला किती जागा जिंकायची किंवा आता किती जागा येणार आहे किती जागा मागायच्या याचं सगळं ठोकताळा आम्ही केलेलं आहे आणि त्याची बोलणी करायचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना. म्हणून जेव्हा बोलणी होईल युतीच्या बोलणी कशी घडते यावर सर्व काही अवलंबून असणार. सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर आहे असा दावा तुमचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे. तुमच्याकडे काय नाही, या संदर्भात मला काही सांगता येणार नाही. ते सर्व कोकणातले असल्यामुळे त्यांना तिथलचे राजकारण माहिती असावं जास्त, परंतु या संदर्भात अधिकृत मला काही माहिती नाही. सोबतच पार्थ पवार यांच्या भूमी प्रकरणात पार्थला अटकवण्याच्या प्रकरणात सुनील तटकरेंचा साथ होता असंही ते दळवी म्हणाले. आता त्या संदर्भात मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्याचं ते तटकरे आणि ते आमचे थोरवे तेच जास्त बोलू शकतात. ताजी बातमी आली मुंबईच्या अंधेरी भागामध्ये एका घरातील टॉयलेटमध्ये टँकमध्ये फ्लॅश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडलेले आहेत. आता ही कुणाची आहेत, कोणी लपवली याची चौकशी झाली पाहिजे. आणि टँक मध्ये ते फ्लॅश करणाऱ्या टँक मध्ये ओळखपत्र टाकून नेमकं त्यांनी काय मिळवलंय हा संशोधनाचा भाग आहे. पण अशा प्रकारचं राकेट निश्चित चालत होतं हे त्याच्यावरून दिसून येते. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. निवडणूक आयोगाच्या म्हणजे सत्ताधारीच हे सगळं करतात असं. आता ते त्याच्या ओळखपत्रावर नाव असतील, एरियाचं नाव असेल, तिथलचं असलेलं लोकप्रतिनिधीचं नाव, लोकप्रतिनिधी सर्वांना माहित असेल. म्हणून याचं अत्यंत गांभीर्यपूर्वक याची चौकशी झाली पाहिजे. पण निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा या निमित्तानं तुमच्याकडे बोट दाखवत असताना वाट्यावर येतो. अहो, हे ओळखपत्र कोणी जमा केले, कोणी काढले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता निवडणूक आयोगाने ओळखपत्र वाटपाचं काम केलेलं आहे, पण जमवण्याचं काम थोडे निवडणूक आयोग करत असतो. तिथलच्या स्थानिक कोणता जो कोणी पुढारी याच्याशी संबंधित असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरेंचा एक आग्रह सुरू आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे काँग्रेस एकत्र येणार अशी ती चर्चा आहे. त्यावर उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात आले आणि आपण कसं एकत्र राहावं हे सांगण्याचा समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता हे दिल्लीला कोणत्या माला भेटायला जात आहेत. स्वतःचा टाइम जेव्हा आला ना त्या टायमाला यांना ते राहुल गांधी जे सामन्याच्या फ्रंट पेजवर छापायची खास जी आहे ती त्यांना स्वस्त बसू देत नाही. आणि तो राहुल गांधी यांच्याकडे पाहायला तयार नाही. ती सोनिया गांधी तर कधी बोलतच नाही. यांची अवस्था ना घरकाना घाटका झालेली. ज्यांच्यासाठी यांनी अट्टहास केला होता ना त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी, त्या राष्ट्रवादीने काँग्रेसने स्वतः सत्ता भोगून घेतली आणि आता यांना टाटा बाय बाय केलेला आहे. आता यांनी झालेली चूक लपवण्यासाठी हा इतरांवर आरोप प्रत्यारोप करायचे, परंतु काय नुकसान झालं ज्याची जर त्यांनी चिंतन मनन केलं तर त्यांच्या लक्षात येईल ही काँग्रेस ना पहिले कुणाची होती ना आजही कुणाची भविष्यातही राहणार नाही. म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेतच त्यांना राहावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. मुंबईला आमचीच ताकद आहे असा त्यांचा दावा होता आणि आता सगळे सोबत यावे म्हणून धडपड सुरू. ताकद कसली आली आता. काय तुम्ही नाटकातल्या राजासारखं बोलत जर असाल तर त्याला काय बोलावं. तो चेहरा जो तो घातलेला चेहरा किंवा मेकअप केलेला चेहरा कधी तर तो पुसा ना, स्पष्टपणे समोर या ना लोकांच्या. मुंबईमध्ये तुमची ताकद होती मग एवढे आमदार कमी कसे झाले, तुमचे एवढे असलेले नगरसेवक गेले कसे, हा प्रश्न कधी विचाराल का नाही.
म्हणून तुमची ताकद वगैरे काही राहिलेली नाहीये. आता तुम्हाला प्रत्येकाच्या कुबड्या घेऊनच पुढे जावं लागेल. मनसे सोबत नको असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं आहे की ताकद आमची काँग्रेसची आणि निवडून येणारा मनसेचा, म्हणजे मेहनत आम्ही करायची आणि नगरसेवक असं एक बोललं जाते. आता हे असेच सगळे एकमेकाच्या विरोधात बोलतील आणि महाविकास आघाडी टिकणार नाही. सगळेजण स्वतंत्रपणे लढतील. हा त्याचा संदेश त्यांनी काँग्रेसने दिलेला आहे. तुम्ही पक्षांतरासाठी आचारसंहिता म्हणताय आणि आज आता गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारानं शिंदे गटात म्हणजे तुमच्याच पक्षाचे अनेक कार्यकर्ते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश करतात. याची सर्व दखल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील आणि मला वाटतं त्यावर आता तुम्हाला प्रवेशाच्या पूर्वी जर काही निकाल आला तर येऊ शकतो, नसता याचं काय करायचं हे दोघं नेते बसून आपसामध्ये ठरवतील. तुमचं काय ताकद मुंबईमध्ये, तुमचं काही सांगा. आम्ही आताच्या घडीला आमचं स्टँड आजही आहे, उद्याही तो राहणार आहे. आम्ही एकच आमचं वाक्य आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आणि महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवणार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.